मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं स्टेजवर येईपर्यंत असे सगळ्यांना चटके बसलेत. आता काय सांगू, ते काय काय उडवायचा. मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला, पंकजाताई म्हणायचे मलाही बसला. ते एका कुटुंबातले, एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण? यातून मुंबईतलं राजकारण बदललं. तुम्हाला काय अडचण काय? एक मंत्री म्हणतो कर्ज माफ केलं पाहिजे, दुसरा मंत्री म्हणतो नाही त्याच्यातनं वेगळा मार्ग काढला पाहिजे. तुमचं तुम्हाला तरी कळतं का? दिलखुलास, रोखठोक, रांगडेपणा, अस्सल गावरान भाषेचा लहजा, ही सगळी विश्लेषणं लावून ज्याचं वर्णन केलं जातं ते नाव म्हणजे दादा. सर्वांचे लाडके दादा. कधी हास्याचे फवारे तर कधी रोखठोक भाषेतून ठणकावणं. दादा बोलायला उभे राहिले की महाराष्ट्र त्यांचं भाषण मन लावून ऐकायचं. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते एकमेव नेते होते. इतकंच नाही तर अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थाने सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. नाव अजित अनंतराव पवार. जन्मतारीख 22 जुलै 1959. याच 22 जुलैला दरवर्षी अजित पवारांचा वाढदिवस त्यांचे कार्यकर्ते उत्साहात साजरा करायचे. मात्र आता याच तारखेला अजित पवार यांची जयंती साजरी करावी लागली. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात त्यांचं निधन झालं. या गोष्टीला आता 6 महिने उलटून गेले. पण दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला कुणाचंच मन धजावत नाही, इतका त्यांचा प्रभाव होता. अजित पवार त्यांच्या आठवणींनी अनेक जण गहीवरून जातात. मग तो एखादा गावातला छोटा कार्यकर्ता असो की दादांसोबत काम केलेला ज्येष्ठ नेता असो. स्वर्गीय अजितदादा म्हणणं हे सुद्धा फार जीवावर येतं खरं म्हणजे. सगळं काही त्यांचं जाणं एवढं अचानक घडलं आणि दुःखद रीतीने घडलं की सुरुवातीला तर विश्वासच बसत नव्हता. पण अचानक त्यांचं जे विमान कोसळलं, त्याचा स्फोट झाला. त्या स्फोटानं खरं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या घराच्या भिंती थरारल्या की असं कसं झालं. संघटन कौशल्य त्यांचं दांडगं होतं. कधी कंटाळा त्यांना येत नव्हता. कधी सकाळी 7 वाजता जो मनुष्य जो आहे साईटवर हजर होतो 6 वाजता 7 वाजता आणि संध्याकाळपर्यंत काम करतो, यावरून त्यांचं ते काम, त्यांची ती ऊर्जा हे आपल्या लक्षात येते. जे सांगतात लाडक्या बहिणींना पैसे देण्याच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला सगळ्यांनी की पैसे निधी येणार कुठून. त्यावेळेला दादाने सांगितलं निधी कुठून पण येईल, आणू, उभा करू आपण, पण लाडक्या बहिणीचा प्रोजेक्ट पूर्ण करायचाच. आणि त्यांनी ते करून दाखवलं. तर अशा ती एखादी गोष्ट त्यांना पटली तर मग तिथून ते मागे हटत नव्हते. अजित पवार यांच्या सोबत तब्बल 40 वर्ष ज्यांनी काम केलं त्या जयंत पाटलांनीही अजित दादांच्या आठवणी सांगितल्या. 2008 साली त्यानंतर मी गृहमंत्री झालो. त्यावेळी मला वाटतं दिलीप वळसे पाटील अर्थमंत्री झाले आणि मग दादा नंतर इलेक्शननंतर दादा झाले, असं काहीतरी मला नक्की आता आठवत नाही. पण बऱ्याच वेळेला फोन करून विचारायचे की असं झालं आहे, असं करायला पाहिजे का, काय करायला पाहिजे. 2-3दा असे त्यांनी फोनवरून विचारणा केलेली. दादा तसे बिडस्त नव्हते. एकदा ठरलं 4 वाजले की पेन बंद करून लावायचे आणि उठायचे. आता मला वेळ नाही, मी निघालो, असं करून ते फटकन निघायचे. वक्तशीरपणा त्यांच्याकडून शिकला पाहिजे. पवारसाहेब आणि त्यानंतर दादा. पवारसाहेबही वक्तशीरपणा प्रचंड होता आणि वेळेवर जाणं, वेळेवर सगळ्या गोष्टी करणं
हे श्रेष्ठच आहे. आणि एवढं सहजासहजी राजकारणात असून वेळ जमणं हे एवढं सोपं नाही. अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून कृषी मंत्री दत्ता भरणे अजूनही सावरलेले नाहीत. आज जर दादा असते तर त्यांनी फोन केला असता आणि नेमकं काय बोलले असते याबाबत दत्ता भरणे काय म्हणाले पहा. आज पाऊस आज आपल्या सगळीकडे होतोय. आज जर मी दादांना फोन केला असता, दादाने पहिल्यांदा मला विचारलं असतं आपल्याकडे पाऊस सुरू आहे का, कारण आपल्याकडे पाऊस सुरू आहे का राज्यात तर आहेच, आपल्याकडे म्हणण्यापेक्षा, कारण का दादांचं आणि माझ्या घरामध्ये 10 किलोमीटरचं फक्त अंतर आहे, त्यामुळे आपल्याकडे पाऊस सुरू आहे का, तो एक शब्द, त्यांचं ते त्यांचा तो आवाज आजही वाटतो दादा आपल्यामध्ये आहेत. आणि खरंच सांगतो, आज तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्यावर ही वेळ येईल. आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला दादांना अभिवादन इथं करावं लागतंय, हे असं कधीही मनाला वाटलं नव्हतं. अजित पवारांसारखा उमदा नेता जग सोडून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. दादा, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातं. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिला. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ, आज हे सगळं अचानक हरवून गेलंय. सगळं पोरकं झालंय, यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय. डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिक दृष्ट्या नसलात तरीही तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील. माझ्या आयुष्याच्या साथीदाराला तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम. दिवस उजाडायला आणि दादा घराबाहेर पडायला एकच वेळ असायची. अगदी पहाटेच दादा कामाला लागलेले असायचे. काम कोणतंही असो, एक घाव दोन तुकडे, एका आदेशात मामला निकाली, ही दादांची शैली होती. तसेच वेळेत पोहोचणं आणि तितक्याच वेळेत वेगानं काम मार्गी लावणं हा दादांचा स्वभाव. मात्र या जगातून वेळेच्या आधीच दादांना निघून जाणं हे महाराष्ट्राच्या अजूनही पचनी पडत नाही. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.